नमस्कार. आज आपण बनवतो आहे शेपूची भाजी. ती पण हरभऱ्याची डाळ घालून एकदम छान चविष्ट अशी भाजी बनते ही. छान अशी शेपू मिळाली होती. आपण ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ती आपण अशी बारीक चिरणार आहोत. सगळी शेपू छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे चिरायची आपल्याला. जर त्याच्यामध्ये पिवळी वगैरे पडलेली असेल शेपू तर ती काढून बाजूला ठेवायची. अशी छान हिरवीगार भाजी घ्यायची आपल्याला चिरून. कढईमध्ये तेल गरम करतो आहे आपण. साधारण 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि भरपूर असा लसूण घालायचा आपल्याला याच्यामध्ये. लसूण घातला आहे खूप. आणि त्यानंतर मिरची जाडी भरडी अशी कुटून घेतली होती ती मिरची पण टाकतो. हिरवी मिरची तुम्ही चिरूनही टाकू शकता. आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला. ते परतलं की चिरलेला शेपू घालायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे. भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. मीठ घालायचं म्हणजे शेपूला थोडं पाणी सुटतं. मीठ पण कमीच घालायचं जरा. असं पाणी सुटलं की त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ भिजवूनही घालू शकतो किंवा शिजवून पण घालू शकतो. मी थोडी शिजवून घेतलेली आहे डाळ, ती आता याच्यामध्ये टाकणार आहे. छान असा हिरवा आणि पिवळा रंग मस्त दिसतो आहे आणि याच्यामुळे चव पण भाजीची खूप छान लागते. सगळी अशी छान मिक्स करून घ्यायची भाजी आणि 2 मिनटं शिजवायची आपल्याला. आणि लोखंडी कढईत केल्यामुळे याची पौष्टिकता पण वाढते. फक्त लोखंडी कढईत भाजी केली की ती लगेच काढून घ्यायची शिजली की. आता तयार झाली आपली शेपूची भाजी. आपण ती काढूयात प्लेटमध्ये. मस्त अशी हिरवीगार आणि पिवळे त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ छान दिसते भाजी आणि चवीला पण खूपच छान लागते. नक्की करून पहा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशीच रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.